नमस्कार मंडळी, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। 1. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल हे तिन्ही आपण नियंत्रणात ठेवले तर हृदयविकार आपल्यापासून बराच लांब राहतो। 2. आपल्या हृदयाला सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे जास्त जेवणामुळे, तर नेहमी भुकेपेक्षा 20% कमी जेवायला पाहिजे, म्हणजे कोरभर भाकरीची भूक आपण राखली पाहिजे। 3. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आपल्या आहारात अधिक भाज्या, अधिक फळे आणि अधिक कडधान्य तसेच सर्व डाळींचा आहारात समावेश असणं खूप गरजेचं आहे। 4. ज्यांनाही मूळव्याधाचा खूप जास्त प्रमाणात त्रास होत असेल त्यांनी लिंबूवर सेंधा नमक टाकून खाल्ल्याने उपाशीपोटी सतत 3 महिने हा उपाय केल्याने सेवन केल्यानंतर मूळव्याध कायमचा निघून जातो। 5. बऱ्याच स्त्रियांनाही सांधेदुखीचा खूप त्रास होत असतो, त्यासाठी मेथीदाणे, शेंगदाणे, गूळ, अळीव किंवा डिंक लाडू, सुंठवडा तसेच मेथीचे लाडू खायला पाहिजेत। 6. छोट्या मुलांच्या दातांना खूप लवकर कीड लागते, तर ही कीड लागू नये म्हणून झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात काळे मीठ टाकून गुळण्या करायला सांगायच्या। 7. दाताला कीड लागली असेल तर दातातून रक्त येत असेल तर कोमट पाण्यामध्ये तुरटी फिरवावी व त्या कोमट पाण्याने गुळण्या कराव्या, लगेच दाताला आराम मिळतो। 8. जर तुम्हाला खूप घाम येत असेल, 1 बाटली पाण्यामध्ये 1 तुरटीचा छोटा तुकडा टाकावा व त्या पाण्याने अंघोळ करावी। असं केल्याने घाम अजिबात येणार नाही। 9. त्वचेचा कुठलाही आजार असू द्या, आपल्या आहारात कढीपत्त्याचे सेवन जास्त असल्यामुळे त्वचेचा आजार होत नाही। कढीपत्त्यामध्ये अँटीफंगल्स नावाचे गुणधर्म जास्त प्रमाणात असतात। 10. जर तुमचे पाय सतत दुखत असतील तर मिठाच्या पाण्यामध्ये हातपाय सोडून 20 मिनिटे बसावे, त्यामुळे तुमचे हातपाय दुखणे थांबते व तुम्हाला पायाला आराम मिळतो। 11. उतरत्या वयात केळीचे सेवन करणे खूप आवश्यक आहे। केळी आपल्या आहारात असल्यामुळे हाडे मजबूत होतात, त्यामुळे उतरत्या वयात सकाळच्या वेळेला 2 केळी खाल्लीच पाहिजेत। 12. रोज सकाळी हळदीचे गरम पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी, मधुमेह, हृदयविकार यासारखे रोग टाळता येतात, त्यामुळे हळदीचे पाणी आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते। 13. बऱ्याच लोकांना जेवण खूप गरम खाण्याची सवय असते, असे केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, त्यामुळे थोडे अन्न थंडच करून खाल्ले पाहिजे। 13. उतरत्या वयामध्ये हातपाय सुन्न होण्याच्या समस्या असतील तर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मध आणि लिंबाचा रस मिक्स करून सतत 40 दिवस प्यावे। 14. आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी ही दह्यामध्ये शिजवून खाल्ली पाहिजे, यामुळे आपल्या शरीरातील अनेक फायदे होतात। 15. 1 ग्लास गाजराच्या रसामध्ये 1 चमचा मध मिसळून पिल्याने 1 चमचा आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि डोळ्यांची दृष्टी ही खूप चांगली होते। 16. जेवण बनवताना हिरवी मिरची ठेचताना कधी जर डोळ्यात गेली तर त्याचा खूप त्रास होतो, अशा वेळी जिभेवर थोडं मीठ ठेवावं, यामुळे मिरचीचा त्रास कमी होण्यास मदत होते। 17. हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूप प्रमाणात पपई येत असते, तर पपई खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता भरून निघते आणि उंचीही वाढण्यास मदत होते। 18. केसांना तिळाचे तेल लावल्यास तुमचे केस कधीही गळणार नाहीत आणि असे केल्याने काही दिवसातच केस वाढू लागतील, त्यामुळे तिळाचे तेल लावणे आवश्यक आहे। 19. बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात बीटरूट जरूर खा। 20. जर तुम्हाला डास चावला असेल आणि खाज येत असेल तर त्या भागावर साबण लावून धुवा, यामुळे खाज निघून जाईल। 21. महिलांनी मासिक पाळी दरम्यान थंड पाणी पिऊ नये, नेहमी कोमट पाणी प्यावे। 22. कधी उलटे झोपू नये, यामुळे हृदयविकाराचा धोका 80% जास्त वाढतो। 23. काळ्या जिऱ्याच्या तेलाने मसाज केल्यास हाडे मजबूत राहतात। 24. बऱ्याच स्त्रिया पायात चांदीचे पैंजण घालतात, त्यांची हाडे मजबूत राहतात आणि पायाचे दुखणेही नाहीसे होते, म्हणून स्त्रियांनी पायामध्ये चांदीचे चैन जरूर घालावीत। 25. जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्या, यामुळे तुमची उचकी येणे थांबेल। तर मैत्रिणींना, निरोगी आरोग्यासाठी दिलेल्या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कुक विथ प्रियांका मराठीला
सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. धन्यवाद.